बुवा म्हणाले की आमचे कविटकर बुवा म्हणाले ते काय म्हणाले की बाबा तो ग्रहण लागला म्हणजे अमावास्येचा ग्रहण तुका लागला. अरे माका ग्रहण लागला बरोबर आहे मान्य आहे माका ग्रहण लागला दिसता. अरे पण ह्या जर असा की नाही वर याचो खूप उपयोग हा फायदे होत. अरे बाबा चंद्र जेव्हा सुट्टी भरती होता ना तेव्हा ह्या तुका बुडवून पण मारू शकता असा ह्याचा फायदा लय हा. तसाच आणि म्हणून ह्याची ब्रह्म आमचे हे नाईक बुवाने उपमा दिलेली माका की ब्रह्मदेव बरोबर सांगलास खरा आता ब्रह्मदेव मी ब्रह्मदेव होय पण त्या ब्रह्मदेवाने निर्मिती केली नसती तर तुमचा ह्या काय खरा चालला नसता दिसला नसता काय तुमचा हां बरोबर ना म्हणून म्हणतो हां हां ब्रह्मदेवाने निर्मिती केली खरोखर. तसेच कविटकर बुवा मला म्हणाले खरोखरच त्यांनी पुजारी बुवांची उपमा दिली. पुजारे संदीप पुजारे त्याच्यासारखे दिसतास तुम्ही काय भारी वाटतास काय बराच काय सांगले नाही होय घरा होय पण ह्या जाग असा जा की ना ह्याच्यात मेमरी कार्ड जा ना 6 GB मेमरी कार्ड म्हणून म्हणते ऐकला. आणि चांगली गोष्ट पूजा सांगते आता पुजारी बुवांची उपमा दिली त्याबद्दल खरोखरच मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच हा 13व्याचा भजन हां आमचे आता हे बुवा खयचे ब्रह्मा विष्णूंचा अवतार मोठो ना भारीतला काम या झंगाट लय हो 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 झंगाट मोठा पण झंगाट. आता मागाशी काय म्हणाले 13व्याच्या भजनात हां बुवा तुम्ही 13व्याचा भजन गातास 13व्याच्या भजनात बरोबर 13व्याचा भजन गाते माका मान्य पण त्याच्यात बाबा सोन्या माझ्या पितरा शांत होतं म्हणून तर मी गातोय ह्या खरा ना पितरा शांत करूची लागतात माका तर गावचा लागतात त्याच्यात माझी काय चुकी आता माझा काय चुकला तर चुकला बाबा हां आणि म्हणून मी असा म्हणून तुमका शांत करून मी होईल त्याच्यासाठी पितरा शांत करू त्याच्यासाठी मी तुमका एक त्यांची झलक म्हणजे काय ह्या पितराचा जा म्हणतो पितराचं मी गाणं म्हटले बरोबर मान्य. मग मी आता त्याच्यात पितराचा जा काय असता म्हणजे कसा जो अभंग काय असता तो एक तुमका तिची झलक दाखवते. ओके ठीक आहे नॉट आय एम लोके मारते ठोके बुवा टाक मोडून आता डोके हां ओके ओके. आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजू मापारी बसलो म्हणून म्हणते बघ आयुष्य मोजावया बैसला मापारी तू का रे व्यवहारी का रे संसाराच्या तू का रे व्यवहारी का रे संसाराच्या तू का रे व्यवहारी का रे संसाराच्या आयुष्य मोजावया
हाका म्हणतो त्या रायाचं बरोबर. प्रत्येक भजन वेगवेगळा, गणपतीचा भजन वेगळा, बारायाचा वेगळा, तेरायाचा वेगळा, बारशाचा वेगळा. बारशाच्या आमच्या गुरु माऊलींका विचार, बारशाचा भजन लय मागणी बो ऐकलात घाली बो तुमका माहिती असतं. सुंदराचं म्हणते सुंदर, नावाचं सुंदर, अति सुंदर, श्यामसुंदर असे श्यामसुंदर आमचे गुरुवर्य वडील. पण पाळण्यासाठी त्यांना एवढी मागणी की ना की काय झालं तरी आम्ही सांगलो नाही, पण त्यांचाच भजन व्हायला. पण आता सुंदर आचरे बाबा तरच भजन हा ना. त्याचा एक पॅटर्न असतो, प्रत्येक ठरलेलं पॅटर्न हा. म्हणून त्याच्यासाठी एक गदा टाळ्या. धन्यवाद धन्यवाद. हां तसेच मागाशी हां बुवा आमचे कोण ते थडेचे ब्रह्मा विष्णू महेश घरात घाल्या शेळो काय गुटाल्याने बघा कशी अशी असा काय ता पिळगाटो मारल्याने. अरे बाबा काय झंगाटले भारी ऐकणार नाही भारी. मन खरोखर बुवा मानलंय छान भारी एक नंबर. पण खरोखरच मी बुवांचे मनापासून आभार मानतो, कविटकर बुवांचे. का? कारण मगाशी आल्या ते मी विसरून गेलो आभार मानायचे. खरोखरच त्यांनी अन्न हे पूर्ण परब्रह्म, खरोखरच त्यांनी आमच्या मंडळासाठी जेवणाची सोय उत्तम प्रकारे जेवणाची सोय केली. त्याबद्दल आम्ही आमच्या ब्राह्मणदेव प्रसादी भजन मंडळातर्फे त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तितके ते तसे भारी. पण तो शेलो मात्र शेल्याक काय नाद खोळा. आणि ती मगाशी चर मारलाय सांगत ते नाही बुवा मी नाही बोलल्या हे बुवा मी तर मगाशी मला चर मारले. तो चर काय प्रश्नच नाही. हा बरं चर मारू गेलाच काय तुम्ही आधी पाहिलं मागा जा. हां ओके बरोबर. हा मगाशी म्हणलेलं ना गोव्यात गेले गोव्यात. हां गोव्यात गेला तेव्हा ते उरबडान काही झाडेसून निलाची वाटतं. बरं ठीक आहे. पण गोव्यात काय नक्की हय बाकी कोण नाही. सिंधुदुर्गात आमचे हय मांडकुलेत कोण एवढे कारागीर कलाकार एवढे असं चांगले हां विनोद बुवा चांगले कलाकार म्हणजे काय असंच ते आहे ते. मग गोव्याक जाऊची काय करत हो ह्यांका? गोव्याक नक्की कारण काय जावचा? झंगाट तरी नक्की काय? हां मजा येगळी. ह्या मत खरा सांगलात मजा येगळी. माका वाटतं नक्की हे गोव्याक गेले नक्की काय का गेलात ते पहिल्या धारेच्या प्रेमानंच आला नवटांग पावशे असं वाटतं. ह्या काहीतरी झंगाट ह्या घातलं नक्की 100%. कारण थंय कमी दरात मिळता. हां GST दर कमी. हां त्याच्यासाठी माका वाटतं काहीतरी थंय गेला असं वाटतं माका. दुसरा हां आणि आता म्हणा होते नेचर हॉटेल. हो नेचर हॉटेल. बरं ठीक आहे. नेचर हॉटेल कधी जाऊया? सकाळी जाऊया. भारीत लागा म्हणजे भारी गेल्या असून लगेच थंय नेचर हॉटेलला जाऊया. भारी काम सांगलं. पण बुवा तुम्ही लय बोललास हां प्रमाणाच्या बाहेर झाला नाही. माफीचा विषय नाही बोला भया असा नाही. आपण काहीतरी द्यायला लागतो. हां ते प्रचंड जण समुदाय त्यांचा आपण द्यायला लागतो बोला भया. त्याबद्दल वाद नाही आणि नादव नाही. तुमच्या शेल्याबद्दल आहे त्या गळ्यात त्याच्याबद्दल जबरदस्त भगविशाल भारी म्हणून म्हणतो. हां आणि काय म्हटल्यानंतर फुस्कोबार पुजारे व फुस्कोबार तर बरोबर फुस्कोबार वाटलो. पण कधी तुका ॲटम बॉम्ब फोडीन ना ता समजायचा नाही. हां फुस्कोबार मानले मग बरोबर ना नाही बुवा फुस्कोबार म्हणा. फुस्कोबार दिसतंय मी. हां काय बघतास खरा सांगा काय तर दिसतंय काय मी? हां दिसता तसा नसता म्हणून जग फसता. हां मग फुस्कोबार असा म्हटले. फुस्कोबार मी तू खायच्या अँगलने वाटते तो सांग बरं. तू केस कापू हे का गेलंस होय गोव्यात गेलंस. हां गोव्यात गेलंस आणि हय बाकी तुका कोणच नाही. मग आता काय हिरव्या रंगाची झाडी घन दाट बघ गेला का धडे हिरव्या रंगाची झाडी घन दाट. हां ता काहीतरी माका वाटतं त्याच्यामुळे तू गोव्यात गेलंस. हां भारी जा बागे. हां आता फक्त हळूहळू काढते मी पण माका पण आता हळूहळू आता मागाशी पहिल्या बारीत कसं वाईट
म्हटलं बघूया नया है हो, नया है हो. म्हणून हळूहळू कपाळावर बसवले तर हळूहळू कानात बसून पिचकारीच मारू लागला. ह्या भारीतलाच काम भयानक खतरनाक. ओके ठीक. गजराला सुरुवात करतो या ठिकाणी हळूहळू बघू. बरा बुवा भजन, भजन याचा अर्थ भजन म्हणजे काय? भजन म्हणजे म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसांपर्यंत आणि नम्रतापूर्वक नम्रतेने केलेले ते भजन. आणि आपण फका करत होता भंजन, बरोबर ना? हां बघ करू का वया नाही असा नाही म्हणून मी आपलं सांगते म्हणून तुम्ही आपलं गप रावशात ना काटा काढूकच व्हाया. आज रात्री गाडी बुवा होत गाडी बुवा त्या बाबतीत खरोखरच म्हणजे भरपूर त्यांचे अनुभव खरोखरच त्यांच्याकडून घेण्यासारखे. आम्ही पण त्यांना कधी कधी असे माऊलींका करसला असतो. आमचे गोठण करू बुवा आम्ही खरोखरच त्यांचे धन्यवाद. ठीक आहे. या ठिकाणी जाग झालंय सारं गाव, तांबड फुटाया लागलं. जाग झालंय सारं गाव, तांबड फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं. जुंपला तिनी बुवा, लावलं भांडण हरिनामात. तिनी बुवानं जुंपला, लावलं भांडण हरिनामात. तिनी बुवानं जुंपला. या लिंगेश्वर मंदिरात लावलं भांडण हरिनामात.
बुवाना म्हणजे तिन्ही बुवाना म्हणजे आज ब्रह्मा विष्णू आणि महेश या गावचे 2 बुवा, आमचे नाईक बुवा, कविटकर बुवा आणि आम्ही स्वतः आचरेकर बुवा. या खरोखरच या लिंगेश्वर मंदिरात आम्हाला असा योग आला आणि त्याची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे हा आज तिरंगी सामना असा उत्तरोत्तर रंगत चालला. त्याबद्दल खरोखरच आम्ही या लिंगेश्वर मित्रमंडळाचे खरोखरच आभार मानतो. आभारी आहोत. धन्यवाद. आज या निसर्गरम्य अशा माणकुली गावात श्रीदेव लिंगेश्वर मंदिरात आम्हा तीनही बुवांना हरिनामरूपी सेवा करण्याची सुसंधी उपलब्ध करून दिली या मंडळाने. त्याबद्दल आम्ही आमच्या तिन्ही बुवांच्या वतीने लिंगेश्वर मित्रमंडळ आयोजकांचे मी आभार मानतो. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. स्तुत्य उपक्रम असा राबवला बरोबर. तसेच या मी माझ्या परीने तसेच आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार तसेच आमचे गुरु आमचे श्री श्यामसुंदर आचरेकर तसेच आमचे गुरुतुल्य असे चंद्रकांत कोकण कलाभूषण यांचे पट्टशिष्य बुवा श्री आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी परब यांच्या मार्गदर्शनानुसार हा मी गजर असा छोटासा हॅलो काय चुकलं असेल. हो, 1 मिनिट. या बारी दरम्यान आपल्या कुडाळचे माणकुलीचे पीठ अंमलदार जाधव मॅडम हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक रंगमंचावर यायचं आहे. लांडे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आमच्या माणकुली गावचे सुपुत्र माजी सैनिक आणि आता पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे परममित्र राहुल रामदास हे सुद्धा या बारीच्या दरम्यान उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय लाडले साहेब यांना विनंती करतोय आपण गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद बुवा. या ठिकाणी मगाशी एका माऊलींची फरमाईश आली होती की बाळासाहेब ठाकरे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काहीतरी बुवा गाणं म्हणा ते वेडवाकडं सादर करण्याचा प्रयत्न करतो. बघा बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कायदा भीमाचा फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतोय नोटावर शोभून दिसतोय नोटावर जसा शोभला
जसा शोभला असता भीम नोटावर काय नकोटावर जसा शोभला असता भीम नोटावर काय नकोटावर जसा शोभला असता भीम नोटावर काय नकोटावर. धन्यवाद. दोनच राधे इथे गाजले दोनच राधे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राधे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर दोनच राधे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर ते गाज कोकण पुण्यभूमीवर त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर धन्यवाद. या लिंगेश्वर मंदिरात सामना तिरंगी रंगला या लिंगेश्वर मंदिरात सामना तिरंगी रंगला लावलं तिरंगी सामन्याचा रंगच वेगळा तिरंगी सामन्याचा रंगच वेगळा श्रीलिंगेश्वर मंदिरात जमला भक्तांचा मेळा जमला लिंगेश्वर मंदिरात जमला भक्तांचा मेळा आपलं घरदार विसरून आपलं घरदार विसरून गाव भजनाला धावलं आपलं घरदार विसरून गाव भजनाला धावलं लावलं खरोखरच तिरंगी सामन्याचा हॅलो या ठिकाणी खरोखरच बुवाश्री सन्माननीय अखिलेश फाळके यांच्याकडून आम्हाला हे बहुमूल्य आशीर्वादरूपी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलं आहे ते आम्ही आमच्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमचे सन्माननीय अखिलेश फाळके यांच्याकडून झांजवादक आमचे झांजवादक देवेंद्र चव्हाण यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे.
ते धन्यवाद स्वीकारतो धन्यवाद. तिरंगी सामन्याचा रंगच वेगळा, श्रीलिंगेश्वर मंदिरात जमला भक्तांचा मेळा. आपलं घरदार विसरून गाव भजनाला धावलं. आपलं घरदार विसरून गाव भजनाला धावलं. लावलं या ठिकाणी एक हिंदी मराठी गाणी इथे आम्ही असे गाण्याचा प्रयत्न करतो. बघा चंदा सितारे बिंदिया तुम्हारी पूनम की रात हो हम तुम्हारे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.
आमचे पंचरत्न बुवा, पंचरत्नांची या ठिकाणी एक आठवणींना उजाळा या ठिकाणी खरोखरच ज्यांनी भजनाचा वारसा जपला ह्या घोर कलियुगामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. आज आम्हाला ह्या नारदाच्या गादीवर बसण्याचा योग हा त्यांच्या आशीर्वादाने आला, म्हणून मान मिळाला. म्हणून या पंचरत्नांची आठवण 2 ओळी गाण्याचा प्रयत्न करतो. बघा या ठिकाणी आमचे सम्राट बुवा म्हणजे परशुराम बुवा पांचाळ, भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ यांचा एक सादर करतो. सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना 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 गजानना. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, बघा रत्नागिरीपासून चालू झालं ते रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा म्हणून म्हणतो बघा. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, मालवण राजापूर मालवण राजापूर, आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येऊर. बाप्पा मोरया गजानना गजा. तसेच आमचे या ठिकाणी आमचे गुरूंचे गुरु चिंतामणी भाऊ पांचाळ त्यांची एक झलक. तसेच या ठिकाणी विलास पाटील बुवा यांची एक झलक. पंढरीच्या वाळवंटात डाव क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात डाव क्रिकेटचा मांडीला. तसेच त्यांची अजून एक विलासभाऊ पाटील यांची एक झलक. इली 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 इली
हिरवी गाडी नद्या नाले शेतीवाडी नद्या नाले शेतीवाडी निसर्गरम्य कोकणातून धावतली गाडी कोकणात येईली रेलगाडी तसेच काशीराम परब बुवांचे एक अभंग. हॅलो. तसेच या ठिकाणी आमचे परममित्र बुवा मोहित कदम वराड यांच्याकडून बहुमूळचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आम्ही आमच्या ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळात स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे परममित्र वराड म्हाळुंगे या ठिकाणी येऊन ओम टेमकर आलेले आहेत त्यांचे आम्ही आमच्या मंडळातर्फे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. 100 रुपयाचं बहुमूळचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण हिरण्यकश्यपूला अभिमान झाला हिरण्यकश्यपूला अभिमान झाला शिक्षा ठोठावली बाळ प्रल्हादाला शिक्षा ठोठावली खरोखरच हिरण्यकश्यपूला अभिमान झाला तो उन्मत्त झाला. म्हणजे जसे आता बघा आमचे कविटकर बुवा मगाशी कसे म्हणजे काय भाषा एकदम भारी म्हणजे एकदम उन्मत्त भाषा जबरदस्त काय काय सांगा होते माका तशी भाषा म्हणून म्हणतो. आणि उन्मत्त झाल्यामुळे त्याचं पानिपत करण्यासाठी सर्व देवानी हा डाव साधला आणि एकदा इंद्रानी हिरण्यकश्यपूच्या बायकोला पळवून घेऊन जात असताना
पळवून घेऊन जातात एकदम अचानक नारद मुनी आडवे आले. नारद मुनी आडवे आल्याबरोबर इंद्रांचा प्लॅन फसलो. असे म्हणजे एकदम समोर आल्याबरोबर म्हणतात, अरे थांब 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 इंद्रा, अरे जातक होय काय आणि काय नक्की काय गडबड काय आणि ह्या काय तुझ्या खांद्यावर काय लटांबर काय ह्या असा म्हटल्यानंतर इंद्र काय करतोस. तर म्हणतो, अरे बाबा तू तो पाप करतो, तू हे बरोबर नाही, म्हणजे तू करतोस ह्या पाप हा बरोबर नाही. आणि त्याच्यापेक्षा महापाप म्हणजे काय, अरे तू एखाद्या गरोदर स्त्री पळून घेऊन जातोस म्हणजे ह्या त्याच्यापेक्षा महापाप. आता नुसता बाईक घेऊन जातात पाप आणि ह्या त्याच्यापेक्षा म्हणजे ह्याच्यापेक्षा महापाप. म्हणून मग इंद्र काय, इंद्र एकदम म्हणजे घाबरलो, एकदम इंद्र घाबरलो आणि म्हणता इंद्र घाबरलो आणि म्हणता काय, अरे बा आता काय करू काय, म्हणजे माका काहीतरी तुम्ही ह्या नारद मुनी काहीतरी मला उपाय सुचवा म्हणाले. आता म्हणतात नारद मुनी काय, अरे बाबा तू ह्या केलंच त्या कर्म का साधा सुद्धा नाही. ह्या तुका काय काशीक जा, गयाक जा, पंढरपुराक जा, गाणगापुराक जा, पण ह्या काय भेटणारा नाही. अरे तुझ्या अंगाला भगे पडतील, भगे म्हणाले. नारद मुनी म्हणाले तुझ्या अंगात भगा पडतील. अरे काय असा कर्म केलंस ता, बेकार कर्म केलंस, म्हणजे त्याच्यामुळे तू त्या माफ करण्याचे हेतून आहेस, त्यामुळे तुका काय ह्या मिळणारा नाही. तरी पण म्हणाले एकदम गयावया करू लागला आणि म्हणाला, नाही ना नारद मुनी, काहीतरी तुम्हीच काहीतरी पर्याय सांगा, काहीतरी विलाज सांगा. मग नारद मुनी म्हणाले, असा जर तू म्हणता असेल तर बाबा त्याच्या एक पर्याय असा. तर काय एक पर्याय असो की तुका एक मी सांगते तो उपाय करूचो लागतो. तो काय करतलं तर म्हणाले, तुका नवविधा भक्ती करूची लागत. नवविधा जर भक्ती तू केलीस तर त्याच्यापासून काय तुझी नक्की सुटका होतली, नाहीतर काय सुटका नाही. त्याच्यामुळे तू बघ तुका म्हणजे त्या काय असं मान्य म्हणजे काय चलात ना. तर म्हणालो हो मग करते, मग ह्या आता माझं तर पाप मुक्त व्हायचं तर मग ह्यातला करू का हरकत नाही, म्हणलं करतोय. आणि मग ह्या नारद मुनी म्हणाले, तू असा करत असेल तर बाबा ठीक आहे. मग एक दिवस बाकी काय ना, भक्ती कशी करायची, नवविधा भक्ती म्हणजे काय, हिरण्यकश्यपूच्या एकदम. आणि हिरण्यकश्यपू असा होता की त्याचा भक्त मुलगा म्हणजे प्रल्हाद, मग त्याला त्याची भक्ती मान्य नव्हती म्हणजे कसा ते का म्हणा, तू देवाची भक्ती करू नको, त्याका भरपूर वेळा त्यांनी प्रयत्न केल्यान की त्याका कडेलोट करूचो, आगीत ढकलण्याचो, किंवा उकळत्या तेलात पण त्याका असं टाकल्या, पण तरी पण त्याका काय झालं नाही. म्हणून मला एवढा करून ह्याका काय झाला नाही, म्हणजे काहीतरी याच्या पाठीशी काहीतरी देवाचा बळा. मग त्यांनी काय केलं, कारण नवविधा भक्ती हिरण्यकश्यपू एकदम चवताळून देव. मग हिरण्यकश्यपू काय म्हणाले, अरे बाबा तुझं देव तू म्हणतस ना, माझं देवा मग तुझं देव असा तरी खेच्यात. तर मग म्हणालो भक्त प्रल्हाद, म्हणलं माझं सगळीकडे देवा खय, तुम्ही सांगशात ते माझं चारीकडे, ह्या देवळात देव, ह्या माणसात देव, हे समोर जे सगळ्या माणसात जनमानसात सगळ्यात देवा, असं नाही की खय देव नाही. म्हणून एकदम हिरण्यकश्यपू चवताळान उठले आणि त्यांनी त्या खांबार लात मारलेली नाही, घडाव करून लात मारल्याबरोबर खांब तुटलो. कसं आल्याबरोबर त्याच्यातून एकदम अकराळ विक्राळ नरसिंहरूप धारण करून नरसिंह बाहेर इले आणि मग काय यांचा विषय संपलो. धारण करून नरसिंह आले आणि त्यांनी कश्यपूला मांडीवर घेतला. कश्यपूक मांडीवर घेतल्याने आपल्या त्या नखानी त्याचं पोट फाडून त्याचं वध केल्याने. म्हणून म्हणते बघा,
बुवा. हॅलो. या ठिकाणी स्वराज मित्रमंडळ बिभवणे यांकडून आमच्यासाठी बहुमोलचं पारितोषिक आलेले आम्ही आमच्या मंडळातर्फे स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय श्री धावलिंगेश्वरा, जय श्री पावलिंगेश्वरा, 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 जय श्री पावलिंगेश्वरा, जय श्री